नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू क्लासेसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4 इंग्लिश 2.1 कॅच अ लिटल राईम या कवितेची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे लिसन अँड रिपीट. इसिकल, स्कूप, स्ट्रेच्ड, स्काय स्क्रॅपर, साईट. चला तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे आन्सर द क्वेश्चन. चला तर मित्रांनो, आपण या प्रश्नाची उत्तरे पाहूया. आपला पहिला प्रश्न आहे व्हॉट डिड द पोएटेस कॅच ॲट द बिगिनिंग? द पोएटेस कॉट अ लिटिल राईम. दुसरा प्रश्न आहे वेअर डिड द राईम रन टू? द राईम रॅन राईट आउट ऑफ द डोअर. तिसरा प्रश्न आहे व्हॉट डिड द राईम मेल्ट इनटू? द राईम मेल्टेड इनटू अ आयसिकल. चौथा प्रश्न आहे व्हॉट ॲनिमल डिड द राईम टर्न इनटू इन द हॅट? द राईम टर्न्ड इनटू अ कॅट. पाचवा प्रश्न आहे व्हॉट डिड द राईम स्ट्रेच इनटू? द राईम स्ट्रेच्ड इनटू अ व्हेल. सहावा प्रश्न आहे राईट अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट रायडिंग अ बायसिकल. दिलेलं कन्व्हर्सेशन आहे आरव आणि रोहन यांच्यामधील. आरव: हाय रोहन, डू यू लाईक रायडिंग अ बायसिकल? रोहन: येस, आय लव्ह इट. Arav: when do you usually ride? Rohan: I ride in the evening in the park. Arav: that's great, I also ride on Sundays. Rohan: cycling is fun and good for health too. Arav: let's go for a ride together tomorrow. Rohan: sure, see you then. तर मित्रांनो, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे राईट ऑपोजिट वर्ड्स. चला तर मित्रांनो, दिलेल्या शब्दांची ऑपोजिट वर्ड्स पाहूया. तर आपला पहिला शब्द आहे इन, त्याचा विरोधार्थी शब्द आहे आउट. तसेच टॉल, शॉर्ट, मेल्ट, फ्रीज, लिटिल, बिग. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द पोएम. चला तर मित्रांनो, आता आपण याची उत्तरे पाहूया. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे आय चेस्ड इट ऑन माय बायसिकल. दुसरा प्रश्न आहे बट इट मेल्टेड इनटू ॲन आयसिकल. तिसरा प्रश्न आहे देन इट ग्रेव इनटू अ काइट. चौथा प्रश्न आहे आय फॉलोड इट इन अ बोट. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे रीड अँड सर्कल द नेम्स ऑफ थिंग्स. चला तर मित्रांनो, आता आपण या प्रश्नाची उत्तरे पाहू. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्नातील थिंग्सची शब्द आहेत राईम, बायसिकल, फ्लोअर. तसेच दुसऱ्या प्रश्नातील शब्द आहेत हॅट, कॅट. तिसऱ्या प्रश्नातील शब्द टीन, वेल. चौथ्या प्रश्नातील शब्द बोट, गोट. आणि पाचव्या प्रश्नातील शब्द काइट, साईट. चला तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. चला तर मित्रांनो, आता आपण प्रत्येक प्रश्नाची अल्फाबेटिकल ऑर्डर बघूया. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या प्रश्नाची अल्फाबेटिकल ऑर्डर आहे बोट, बायसिकल, डोअर, गोट, काइट. तसंच दुसऱ्या प्रश्नाची अल्फाबेटिकल ऑर्डर आहे डोअर, फ्लोअर, हॅट, स्कूप्ड, वेल. तिसऱ्या प्रश्नाची अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ग्रेव, पेपर, साईट, स्ट्रेच्ड, टीन. चला तर मित्रांनो, आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग पेअर्स. चला तर मित्रांनो, आता आपण या प्रश्नाची उत्तरे पाहूया. तर मित्रांनो, आपली उत्तरे पाहण्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया थोडक्यात की रायमिंग पेअर्स म्हणजे नक्की काय असतं. रायमिंग वर्ड्स आर वर्ड्स दॅट हॅव सेम एंडिंग साऊंड. असे शब्द ज्यांचा एंडिंग साऊंड सेम असतो. तर आपला पहिला शब्द आहे राईम आणि त्याचाच रायमिंग पेअर आहे टाइम. तसंच दुसरा शब्द फ्लोअर, त्याचा रायमिंग पेअर डोअर. तिसरा शब्द आहे आयसिकल आणि त्याचा रायमिंग पेअर आहे बायसिकल. चौथा शब्द आहे हॅट, त्याचा रायमिंग पेअर आहे कॅट. पाचवा शब्द आहे टेल आणि त्याचा रायमिंग पेअर आहे वेल. सहावा शब्द आहे बोट आणि त्याचा रायमिंग पेअर आहे गोट. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपत आहे. लवकरच भेटू एक नवीन लेसनच्या व्हिडिओ सोबत. तर मित्रांनो, जाता जाता विसरू नका लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी. थँक्यू.